ओके, थँक्यू मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शाळा बंद पण शिक्षण सुरू. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हा ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सध्या सुरू आहे. मुंबई जिल्हा, मुंबई महानगरपालिकेचे विद्यार्थी तसेच इतर जिल्ह्यातले विद्यार्थी सुद्धा मोठ्या उत्साहानं या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सहभागी होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, माझे सहकारी शिक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या या इतिहासाच्या पाठामध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्रथम आपले जे माईक आहेत हे अनम्यूट राहू द्या. ज्या वेळेला तुम्हाला काही सांगायचं असेल तेव्हा हँड रेस करा आणि शक्यतो आपल्या घरामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा. चला तर आज आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. मी प्रशांत मनोहर निजाई, लॉर्ड हॅरिस मनपा उपरा शाळा येथे कार्यरत आहे. आपला गुरुवार इतिहासाचा तास आहे. काल आपण इतिहासाची साधनं या पाठाला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामधून आपण लिखित साधने आणि भौतिक साधने याचा विचार केलेला होता. त्याचाच पुढचा जो भाग आहे, भाग 2, हा आज आपण सुरू करणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो सुविचार आहे, सतत ज्ञान आत्मसात करण्याची प्रवृत्ती हाच शिक्षणाचा उदात्त हेतू आहे. आज आपण पाहतोय सगळीकडे परिस्थिती भिन्न आहे, तरी पण आपण शिक्षणाच्या उदात्त हेतूने एकत्र आलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर आपला हा कार्यक्रम सुरू आहे ऑनलाईन शिक्षणाचा. आजचा आपला पाठाचा विषय इतिहासाची साधने भाग 2. गेल्या वेळेला आपण भौतिक साधने आणि लिखित साधने याचा विचार केलेला होता की इतिहासामध्ये आपल्याला अभ्यास करताना, इतिहास जाणून घेताना कोणकोणत्या गोष्टी ह्या सहाय्यभूत होत आहेत. गेल्या वेळेला मॅडमने तुम्हाला सांगितलं की मला जर एखाद्या इप्सित ठिकाणी, माझ्या इच्छेच्या ठिकाणी जर जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी साधनं लागतात. इतिहास हा गतकालीन घडलेल्या घटनांचा भाग असतो. घटना घडून गेलेल्या असतात. त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपल्याला अनेक साधनांचा वापर करावा लागतो. आणि इतिहासाच्या साधनांची जी प्रमुख 3 वैशिष्ट्ये जी आहेत ती भौतिक साधने आहेत, लिखित साधने आहेत आणि मौखिक साधने आहेत. गेल्या तासाला आपण सर्वसाधारण इतिहास जो पाहिला, जगाचा इतिहासाच्या दृष्टीने कोणकोणती साधने महत्वाची ठरतात याचा आपण गेल्या वेळेला विचार केला होता आणि बाईंना त्याचं फार छान पैकी आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं होतं. आज आपल्याला पाहायचं आहे की आपल्या भारताच्या इतिहास लेखनाची साधने, म्हणजे गेल्या वेळेला आपण जागतिक इतिहास लेखनाचा विचार केला होता. आज आपल्याला आपल्या भारत देशाच्या इतिहासाची जी साधनं आहेत ती कोणकोणती आहेत, त्याची सत्यता कशी पडताळून पाहायची, या सगळ्याचा विचार आज आपण आपल्या पाठात करणार आहोत. भौतिक साधनामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्या भारत देशामध्ये आपल्याला आढळतात त्या भौतिक साधनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे वस्तू आणि वास्तू. काय बरं भेद असेल या वस्तू आणि वास्तूमध्ये? तर वस्तू ज्या आहेत त्या आपण नेहमी वापरतो आणि वस्तू ह्या लहान मोठ्या असू शकतात आणि वास्तू ही मोठी असते. घर असेल किंवा भव्य इमारत असेल, गुहा असतील, तर वास्तू ही एका ठिकाणी स्थिर असतील आणि वस्तू ह्या एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होत असतात, नेल्या जाऊ शकतात. वास्तू मात्र
दुसऱ्या ठिकाणी नेल्या जाऊ शकत नाहीत. आणि ज्या वेळेला आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला ह्या वास्तू आणि वस्तूंचा प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागतो. अगोदर आपण वस्तूंचा विचार करू. वस्तू कोणत्या कोणत्या आहेत तर गुहाचित्रे. आता गुहाचित्रे ही गुहेमध्येच असतात, या शक्यतो कोणी नेऊ शकत नाहीत. पण मातीची भांडी, ही मातीची भांडी जसे लोक स्थलांतरित होतात, एका गावाहून दुसरीकडे जातात, त्यामुळे मातीची भांडी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतात. तसेच मातीची शिल्प असतात. आता शिल्प म्हणजे काय तर मातीच्या काही मूर्त्या असतील, आपल्या देवघरातल्या मूर्त्या असतील, या सगळ्यांचा विचार हा या मातीच्या शिल्पामध्ये होतो. कारण ज्या वेळेला धातूचा शोध लागलेला नव्हता, ज्या वेळेला माणूस ज्या वेळेला आपण ज्या वेळेला अश्मयुगामध्ये माणसं वावरत होती त्यावेळेला दगडाच्या मूर्ती, मातीची शिल्प ही तयार केलेली होती. त्याप्रमाणेच मणी, गळ्यामध्ये असणारे मणी, विविध प्रकारच्या माळा, नंतर रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी आणि शस्त्रे, याचा जर आपण विचार केला तर ह्या वस्तू इतर ठिकाणाहून सुद्धा आपण आणू शकतो किंवा ज्या ठिकाणी त्या बनलेल्या आहेत तिथून त्या दुसरीकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आणि या वस्तूवर काही प्रमाणामध्ये चित्र असतात किंवा काही सांकेतिक चिन्ह असतात, त्यावरून आपण त्या ठिकाणांचा, संस्कृतीचा आणि लोकजीवनाचा आपल्याला अभ्यास करता येतो. पण वास्तू ह्या त्याच ठिकाणी असतात, वास्तू शक्यतो हलवता येत नाहीत. आणि त्या वास्तूवरून त्यावेळची जीवन पद्धती, त्या घरांची जी बांधणी, त्यानंतर विविध प्रकारच्या त्या वस्तू बांधण्यासाठी वापरलेलं साहित्य, या सगळ्याचा विचार आपल्याला या भौतिक साधनामध्ये करता येतो. आता गुहा आहेत. पूर्वीच्या काळी माणूस जंगलात राहत होता. थंडी वाऱ्यापासून, प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी गुहा हेच त्याचं घर होतं. मग त्याचं जे जीवन आहे, त्याच्या ज्या कल्पना आहेत त्या त्याने गुहेमध्ये आपल्या कल्पनेने काही चित्र रेखाटलेली आहेत. अशी गुहाचित्र, याचा अभ्यास आपल्याला इतिहास लेखनामध्ये करता येतो. तसंच घरे आहेत. घराची ठेवण, घर बांधण्याच्या पद्धती, घरामध्ये घर बांधण्यासाठी वापरलेलं साहित्य, ते त्या काळी जे उपलब्ध साहित्य असेल त्यावरून घराची रचना, याचा आपल्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये आपल्याला उपयोग होतो. तसंच स्तूप आहेत. आणि स्तूप हे बौद्धकालीन स्तूप आहेत. बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी, बौद्ध धर्माचा विस्तार करण्यासाठी जी ठिकाणं बांधलेली होती, त्या ठिकाणातून आपल्याला त्यावेळच्या लोकांचं जीवन, लोककला, राहणीमान या सगळ्यांचा आपल्याला बोध होतो. त्यानंतर लेणी आहेत. तसेच मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची ठेवण वेगळी असते. प्रत्येक देवाचं मंदिर हे वेगळं वेगळं असतं. पण मंदिर बांधण्याची जी कला आहे, ह्या कलेवरून त्यावेळेला ती जी जे लोकजीवन होतं, त्यावेळची जी संस्कृती होती, त्यावेळचं जे शास्त्र होतं, स्थापत्यशास्त्र, या सगळ्यांचा विचार आपल्याला या भौतिक साधनामधून होतो. तसेच चर्च, मशिदी आणि स्तंभ. स्तंभ म्हणजे एखादा विजय स्तंभ असेल किंवा एखाद्या स्मरणार्थ, राजाच्या स्मरणार्थ बांधलेला स्तंभ असेल, अशा ज्या वास्तू आहेत या वास्तूंचा उपयोग भौतिक साधनामध्ये होतो. आणि या साधनांचा उपयोग जे पुरातन काळापासून राजे रजवाडे त्यांनी केलेले पराक्रम, त्यांनी मिळवलेली विजयश्री, याच्या स्मरणार्थ त्यांनी जे हे वास्तू उभ्या केलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला या भौतिक साधनामधून आपल्याला भारताच्या प्राचीन इतिहासाची माहिती होते. आता जशा वास्तू आहेत तशीच लिखित साधने सुद्धा आहेत. आपल्याला माहिती आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खननामध्ये, उत्खनन म्हणजे जमिनीच्या खाली जी संस्कृती वर्षानुवर्ष दडलेली होती, ती त्या ठिकाणी खोदकाम करून, उत्खनन करणे म्हणजे खोदकाम करून
त्या ठिकाणी ज्या वस्तू सापडल्या त्या वस्तूमध्ये काही शिलालेख होते. त्या शिलालेखाच्या लिपीवरून त्यावेळची संस्कृती आपणास समजते. तसंच वैदिक साहित्य आहे. या वैदिक साहित्याचा आपण पुढे विचार करणारच आहोत. त्याच्यानंतर मेसोपोटेमियातील इष्टिका लेख म्हणजे त्यावेळच्या संस्कृतीमध्ये जे लेख लिहिलेले आहेत, त्या प्रासंगिक तत्कालीन जे लेख लिहिलेले आहेत, त्या लेखावरून त्या काळातील आपल्या भारताबद्दलची माहिती त्या लेखामध्ये आपल्याला सापडते. कारण भारताचा व्यापार जगभर पसरलेला होता. तसंच रामायण आणि महाभारत यांच्या हस्तलिखित पोथ्या, तुम्हाला माहिती आहे महाभारत हे व्यास मुनींनी लिहिलेलं आहे आणि रामायण हे वाल्मिकींनी लिहिलेलं आहे. असं म्हणतात की वाल्मिकींनी अगोदर रामायण लिहिलं आणि त्यानंतर घडलं. तर या सगळ्याचा जो विचार आहे हा आपल्याला इतिहास लेखनामधून कळतो. तसंच जैन आणि बौद्ध साहित्य, जैन धर्माचा उगम कसा झाला, बौद्ध धर्माचा उगम कसा झाला आणि त्यावेळच्या लोकांच्या जीवनमानाच्या सुखदुःखाच्या कल्पना ह्या जैन आणि बौद्ध धर्माच्या साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि त्याच्यावरून आपण ह्या लिखित साधनावरून आपल्याला कळतं की त्यावेळची लोकजीवनशैली कशी असावी. त्यानंतर ग्रीक इतिहासकार, काही परदेशी इतिहासकार किंवा प्रवासी या भारतात येऊन गेले आणि या भारताबद्दलचं लिखाण त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे. ज्याप्रमाणे चीन मधून युआन स्वांग आला होता मौर्य काळामध्ये आणि त्यांनी आपल्या भारत देशातल्या संस्कृतीचं, लोकजीवनाचं लेखन त्याच्या पुस्तकात केलेलं आहे. यावरून सुद्धा आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजण्यास मदत होते. तसेच काही चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन आपण मागच्या पाठाला पाहिलेलं आहे की चीन मधून अरबस्तानामध्ये जाण्यासाठी जो मार्ग होता, रेशीम मार्ग, खैबर खिंडी मधून जाणारा, तर हा भारताच्या उत्तरेकडून जाणारा जो मार्ग होता, या उत्तरेकडून जाणाऱ्या मार्गावरून ज्या प्रवाशांना जे काही अनुभव आले, जे प्रवाशांनी अनुभवले ते त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. काही जणांनी आपल्या भारत देशामधल्या राजांना भेटी दिल्या होत्या, त्या इकडचं समाज जीवन त्यांनी पाहिलं आणि त्याचं वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकात केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुराण काळामध्ये जे पुराण ग्रंथ आहेत, कोरीव लेख आहेत, ताम्रपट आहेत, शिलालेख आहेत, भाषेबद्दलचे व्याकरण ग्रंथ आहेत आणि या सगळ्यांचा लिखित साधनामध्ये अंतर्भाव होतो. आणि ही जी लिखित साधनं आहेत यावरून पूर्वीच्या काळी कोणकोणत्या भाषा बोलल्या जात, राजभाषा कोणती होती, सर्वसामान्यांची भाषा कोणती होती, या भाषेमध्ये कसे बदल होत गेले, या सर्वांचा प्राचीन भारताच्या इतिहास लेखनामध्ये फार प्रामुख्याने त्याचा अंतर्भाव केला जातो. आणि या सर्व लिखित साहित्यामधून आपल्याला आपल्या देशाचा इतिहास समजण्यास मदत होते. आज आपल्याला जे पाहायचं आहे ते मौखिक साधने. मौखिक साधने प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले. मौखिक म्हणजे मुखाने, तोंडाने पाठांतराच्या द्वारे जी कथा सांगितल्या जात, जी गाणी म्हटली जात, त्याला मौखिक साधने असे म्हणतात. तर बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. ज्या वेळेला लेखनाची कला अस्तित्वात आली, छपाई यंत्राचा शोध लागला, त्यावेळेला हे मौखिक असलेली जी साधना आहेत, मौखिक असलेल्या ज्या कला आहेत, या लिखित रूपात आता आपल्याला उपलब्ध जरी असल्या तरी पाठांतराची एक परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो. तर अशा या मौखिक साधनांमध्ये कोणकोणती साधनं येतात तर आपण पाहूया. तर पहिली म्हणजे ग्रामीण भागामध्ये पूर्वीपासून आज यंत्राचा शोध लागलेला असल्यामुळे घरामध्ये जे उपलब्ध जे धान्यापासून तयार होणारं जे पीठ आहे हे पूर्वी जात्यावर दळलं जात असे. आणि घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे माणसं सुद्धा भरपूर असायची
आणि शेती हा मुख्य उद्योग असायचा. त्याच्यामुळे घरातील सर्वांचा उदरनिर्वाह या धान्यावर होत असे आणि त्या धान्यांमध्ये भाकर चपाती या गोष्टींसाठी दळण दळलं जात असे. आणि पूर्वीच्या काळी स्त्रिया ह्या घरामध्ये असत आणि घरातली सर्व कामं स्त्रियांना स्वतःहून करावी लागत असत. सकाळी उठल्यापासून आपल्या संसाराची जी सुरुवात आहे ती आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याचं उदरभरण करण्याचं जे काम आहे हे स्त्रियांना करावं लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जात्यावर दळण दळलं जात असे. आणि त्या दळण दळत असताना स्त्रिया जात्यावर ओव्या म्हणत असत. आणि हा ओव्यांचा एक प्रकार आहे. ही ओवी मी तुम्हाला गाऊन दाखवतोय. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुकाने ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकाने ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकाने ये रे बा विठ्ठला. अशा अतिशय साध्या सोप्या शब्दांचा वापर करून स्त्रिया या ओव्या म्हणत असत. आणि या ओव्यांमध्ये त्या आपल्या आराध्य दैवताला किंवा तत्कालीन परिस्थितीचं वर्णन त्यांनी या ओव्यांमधून केलेलं आपल्याला आढळतं. आणि ह्या ओव्या परंपरागत आजीकडून लेकीकडे, लेकीकडून इतर मैत्रिणींकडे अशा या हस्तांतरित होत असत. अशा प्रकारे हा ओव्या हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर मौखिक साधनांमध्ये लोकगीत, पूर्वीच्या काळी लोकसंगीत लोककला यांना खूप प्राधान्य असायचं. आज जशी मनोरंजनाची साधनं आहेत, नाटकं आहेत, चित्रपट आहेत, घरामध्ये टीव्ही आहे, व्हिडिओ आहे, पण पूर्वीच्या काळी निरनिराळ्या प्रसंगी जी गाणी गायली जात असत, लोक आपल्या भावना त्या लोकगीतामधून व्यक्त करीत असत. अशी अनेक लोकगीते, ओव्या, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. कारण त्यावेळेला शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे कशा प्रकारे लिहायचं, कोणती लिपी वापरायची याचं लोकांना तेवढं ज्ञान नव्हतं. हे सर्व त्यांनी आपल्या भाषेमधून, प्रादेशिक भाषेतून, कौटुंबिक भाषेतून त्यांनी ते पाठ केलेलं असायचं आणि ते पुढे पुढे आपल्या पिढीमध्ये जात असे. आपल्या मुलांकडून किंवा इतर नातेवाईकांकडून ते पुढे जात असे. अशा अनेक ओव्या व लोकगीते कोणी रचली हे देखील काही माहिती नाहीये. अशी अनेक लोकगीतं आज प्रसिद्ध आहेत आणि ही लोकगीतं सादर करणारे जे लोक आहेत यांना लोककलाकार असं म्हणतात. एक लोकगीत मी तुमच्या समोर म्हणतो आहे की ऐतिहासिक घटनेवर आधारलेलं असतं ते लोकगीत आहे. आणि हे लोकगीत असं आहे की तुंबडी गीत म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि ते तुंबडी गीत जे आहे ते असं आहे. लख 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 लखा लख 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 लखा लख 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 लखा लख 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 लखा, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. चार जमल्या आया बाया मध्ये बसली ताई, चार जमल्या आया बाया मध्ये बसली ताई, तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला. अशा प्रकारचं हे जे लोकगीत आहे हे लोकगीत ऐतिहासिक घटनेवर आधारलेलं आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती बहिर्जी नाईक हा वेषांतर करून खानाच्या शामियानामध्ये, खानाच्या महालामध्ये काय चाललेली आहे हालचाल हे तो आपल्या 500 मावळ्यांना सांगण्यासाठी त्याने या गाण्याचा उपयोग केलेला आहे की चार जमल्या आया बाया मध्ये बसली ताई. चार जमल्या आया बाया म्हणजे खान आपल्या सैनिकांबरोबर खलबत करतोय, पुढे काय योजना करायची
आणि मग तो सगळ्यांना सावध करण्यासाठी सांगतोय, लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला. आणि हा जो खानाचा जो संदेश आहे हा आपल्या 500 मावळ्यांना सांगण्यासाठी या ठिकाणी या लोकगीताचा वापर केलेला आहे. अशा अनेक लोकगीतांचा वापर जनजागृतीसाठी वगैरे केलेला आपल्याला आढळतो. आणि या लोकगीतामधून सुद्धा आपल्याला भावी काळातला जो इतिहास आहे हा इतिहास समजण्यास मदत होते. अशा प्रकारेच ही जे ओवी आहे ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, ही लोककला जी आहे, लोकगीत आहेत, ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने जतन झालेलं असं हे साहित्य आहे. याला मौखिक साधने असं म्हणतात. आता ह्या जात्या ज्या आहेत या जात्यामधून स्त्रियांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त झालेल्या आहेत. का तर स्त्रियांना बाहेर पडण्यासाठी त्यावेळेला समाजामध्ये मान्यता नव्हती आणि स्त्रियांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त या ओव्यांमधून झालेल्या आहेत. आणि त्यामुळे त्या काळच्या समाज जीवन, स्त्रियांचं समाज जीवन, स्त्रियांचं कौटुंबिक जीवन, स्त्रियांचं भावविश्व या ओव्यामधून आपणाला समजण्यास मदत होते. आता आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये ज्या काही निरनिराळ्या रूढी परंपरा आहेत, आता स्त्रियांच्या जवळचं जे व्यक्तिमत्व ते म्हणजे रामायणामधली सीता. ही सीता प्राचीन काळापासून सर्वांच्या घरामध्ये मन करून बसलेली आहे की तिने कसं हे दुःख सहन केलं. रामायणामधली कथा आहे की श्रीराम आणि सीता हे लंकेतून परत आल्यानंतर पुन्हा अयोध्येत सुखानं राज्य करू लागले. पण सामाजिक जी त्यांना पाठिंबा हवा होता, समाजाकडून जो सीतेला जो पुरस्कार हवा होता, जी सहानुभूती हवी होती ती मिळत नव्हती. कारण एका धोब्याने या सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि रामाला या गोष्टीची कल्पना आली की माझ्या प्रजेला जर या माझ्या सीतेबद्दल, माझ्या पत्नीबद्दल जर संशय असेल तर मी या जनतेवर कसं काय राज्य करू. या माझ्या प्रजेच्या मनातली शंका ही मला दूर करता आली पाहिजे. लोक कल्याणासाठी जरी माझं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झालं तरी चालेल. आणि म्हणून रामाने सीतेला वनवासात पाठवण्याची पुन्हा सूचना केली. हा जो प्रसंग आहे हा प्रसंग सीतेच्या दुःखावर अतिशय आघात करणारा होता, सीतेच्या मनावर आघात करणारा होता. आणि ह्या प्रसंगावर मग त्या स्त्रीने ओवी लिहिलेली आहे आणि तिची जी भावना आहे ती या ओव्यामधून व्यक्त झालेली आहे. कशी तर राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या कानाचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या कानाचा. आज रामायणामध्ये सर्व रामाचा उदो उदो करतात, पण या रामाच्या ज्या राज्यामध्ये सीतेला मात्र न्याय मिळाला नाही. आणि ही जी स्त्रीच्या मनामध्ये दुःखद आहे, हे जे दुःख आहे, हे दुःख या स्त्रियांच्या ओव्यामधून, काव्यामधून व्यक्त झालेलं आहे. आणि तिने योग्य शब्दामध्ये त्याचं वर्णन केलंय. राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या कानाचा. अशा प्रकारच्या ओव्या ह्या त्या काळी मौखिक स्वरूपामध्ये गायल्या गेलेल्या होत्या. तसंच पांडुरंगाबद्दल जे समाजामध्ये स्थान आहे, पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आपल्या जीवनामध्ये असलेलं पांडुरंगाचं स्थान, मराठी माणसाच्या भक्तिमय जीवनामध्ये असलेलं पांडुरंगाचं स्थान, त्याचं सुद्धा कवन या ओवीच्या रूपाने झालेलं आहे. पांडुरंग पिता रुक्मिण माझी बया, पांडुरंग पिता रुक्मण माझी बया, आषाढ वारी येला पुंडलिक आला न्याया, आषाढ वारी येला पुंडलिक आला न्याया. अशा प्रकारे समाज जीवनामधील भक्तिरस आणि इतर ज्या आपल्या प्रापंचिक गोष्टी आहेत ह्या देवाकडे अर्पण करून आपण आपलं जीवन
हे कसं समृद्ध करायचं, ही मौखिक साधना, ही जी मौखिक जी कविता आहेत, या कविता हे काव्य समाजापुढे मौखिक रूपानं गेलेलं आहे. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या काव्यामध्ये म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. म्हणजे वृक्षवल्ली आपले खरे सोयरी, आपले खरे जे नातेवाईक हे कोण आहेत, तर ही जी झाडं पानं आहेत, पशु पक्षी आहेत, हेच आपले खरे नातेवाईक आहेत. आणि आजच्या आधुनिक जीवनामध्ये तुकारामांचे हे विचार आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवतात. खरंच निसर्ग हाच आपला खरा सोबती आहे आणि या निसर्गाच्याच सानिध्यात राहून आपण आपला उत्कर्ष साधू शकतो. तसेच या ओव्या ज्या जात्यावर म्हटल्या गेल्या, त्यांना अशा जात्यावर ओवी जी गायली गेली, त्याचप्रमाणे बरीच लोकगीते सुद्धा गायली गेली, हे आपण पाहिलेलंच आहे. असेच एक लोकगीत जे आहे हे विक्रम राजाबद्दलचं आहे. महानगरी उज्जैनी. आता उज्जैनी म्हणजे पूर्वीची अवंतिका नगरी. या उज्जैनी नगरीचा जो राजा, त्याच्याबद्दल एक लोकगीत लिहिलं गेलेलं आहे. महानगरी उज्जैनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उज्जैनीचा इक्रम राजा. आता इक्रम राजा म्हणजे राजा विक्रमादित्य. हा विक्रमादित्य राजा अतिशय पराक्रमी होता. आणि या विक्रमादित्य राजाची तुम्हाला गोष्ट माहित आहे, सिंहासन बत्तीसी ह्या ज्या गोष्टी आहेत, की कसा न्यायी होता तो, कसा न्याय द्यायचा, प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेच्या सुखासाठी त्याने कसं राज्य केलं, या सगळ्यांचं जे वर्णन आहे हे त्या लोकगीतामध्ये आहे. म्हणून लोकगीतामधून राजाचं, राज्यांचं, संस्कृतीचं आणि समाज जीवनाचं चित्रण आपल्याला इतिहासामधून पाहायला मिळतं. अशा प्रकारे ही जी मौखिक साधनं आहेत, ही मौखिक साधनं इतिहासामध्ये खूप महत्वाची आहेत. अशा प्रकारच्या ओव्या, लोकगीते, लोककला यासारखे लोकसाहित्य प्रकार, या प्रकाराच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आता ही जी मौखिक साधने आहेत, प्राचीन भारतीय मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध व जैन साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. मी तुम्हाला मागे म्हटलंच की पूर्वी लेखनाची कला नव्हती, पण ज्या वेळेला लेखनाची कला अस्तित्वात आली, छापखाने आले, छापण्याची कला आली, त्यावेळेला हे मौखिक साहित्य लिखित स्वरूपामध्ये आज उपलब्ध झालेलं आहे. त्याचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झालेले असले तरी त्याची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो, तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनात होतो. समजलं का तुम्हाला मौखिक साधना याचा अर्थ काय, त्याचा उपयोग कसा होतो आपल्याला इतिहास लेखनामध्ये? तर अशा प्रकारे संत साहित्य, संत वाङ्मय याचा देखील पूर्वी लिखित असलेल्या साहित्याचा, तसेच मौखिक असलेल्या साहित्याचा आपल्याला इतिहासाच्या अभ्यासामध्ये उपयोग होतो. आता तुम्हाला माहिती आहे की अनेक गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगितलेल्या आहेत? कोण सांगतं आपल्याला? कावळा चिमणीची गोष्ट, कावळा चिमणीची गोष्ट, राजा राणीची गोष्ट, चिऊ काऊची गोष्ट, ह्या गोष्टी आपल्याला आजीकडून किंवा आपल्या आजोबांकडून आपल्याला माहिती होतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, अशाच अनेक गोष्टी ह्या आपण ऐकलेल्या असतात. आणि ज्या ऐकलेल्या ज्या गोष्टी असतात, त्यानंतर आपण पुढे लिखित स्वरूपामध्ये विसरायला होऊ नये म्हणून आपण लिखित स्वरूपामध्ये लिहून ठेवतो. बघा आता समोर एक चित्र दिसतंय तुम्हाला. या चित्रामध्ये एक माणूस आहे. तर ही लोककथा अशी आहे की एक माणूस जंगलामधून संध्याकाळच्या वेळेला धावत धावत आपल्या घरी जात असताना अचानक त्याला ठेच लागली आणि तो एका तलावामध्ये
पडत होता, पण पडता पडता त्याच्या हाताला झाडाची फांदी लागली आणि तो त्या फांदीवर लटकू लागला. आता लटकत असताना खाली बघितलं तर त्याने त्या तलावामध्ये सर्प होते, साप होते. आता तो विचार करू लागला, अरे बापरे, आता करायचं काय? जर मी ही फांदी जर सोडली तर मी तलावात पडणार आणि हे सर्प जे आहेत हे मला चावणार आणि मी मरून जाणार. आणि त्याने पाहिलं की त्या फांदीवर 2 उंदीर आहेत, एक पांढरा उंदीर आहे, एक काळा उंदीर आहे आणि तिथून एक हत्ती आला आणि हा हत्ती ते झाड आहे हे जोरजोरानं हलवू लागला आणि हलवू लागल्या त्याच वेळेला त्या झाडावर झाडाच्या एका फांदीवर मधाचं पोळं होतं आणि मधाचं पोळं होतं. हत्तीने झाड हलवल्याबरोबर त्या मधमाशा आहेत त्या उडाल्या आणि त्या मधाच्या पोळ्यामधून गोड असं मध त्या माणसाच्या चेहऱ्यावर पडलं आणि ते चेहऱ्यावर पडल्यानंतर तो चाखू लागला आणि चाखत असताना थोड्या वेळाने परमेश्वराच्या धावा केल्या त्याने आणि परमेश्वर आला, देव आला त्याला वाचवायला. पण तो मनुष्य त्या मधाच्या मोहामध्ये इतका गळून गेला की तो परमेश्वराची वाट न बघता त्या मधामध्येच मध चाखण्यामध्ये, मध खाण्यामध्ये रंगून गेला. काही वेळाने परमेश्वर निघून गेला आणि मग माणसाच्या जीवनामधलं जे सत्य आहे लोककथेमधलं की ते उंदीर म्हणजे काय, तर ते उंदीर म्हणजे दिवस आणि रात्र आहे. तो हत्ती आला. हत्ती हा कोण आहे? हत्ती हा अहंकाराचा प्रतीक आहे आणि मध म्हणजे आपल्या संसारामधलं सुख आहे. आणि अशा प्रकारे हे जे साप आहेत, हे साप म्हणजे काय, तर आपले जे 4 वर्ण आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम, असे हे 4 याच्यामध्ये आपण गुंतून जातो आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याला मदत करायला येतो त्याच्यामध्ये आपण लक्ष देत नाही आणि आपल्या संसारामध्ये आपण रंगून जातो. फक्त आपण स्वतःचाच विचार करतो. अशा प्रकारची ही लोककथा या चित्रामधून आपल्याला दर्शवली गेलेली आहे. अशा अनेक लोककथा सुद्धा या इतिहासाचं एक साधन म्हणून आपल्याला अभ्यासायला मिळतात. आता प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपला जो भारत आहे, या भारताची सुरुवात अश्मयुगीन काळापासून सुरू झाली आणि इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे हा भारतीय इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. म्हणजे आपण आपल्या भारताच्या इतिहासाचा विचार करताना 8व्या शतकापासूनचा जो कालखंड आहे याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला उत्खननामधून समजतात की जमिनीच्या खाली जे साहित्य असतं, जी शहरं आहेत, या लोकांचं जीवनमान कसं होतं, या सगळ्यांचा शोध घेण्यासाठी उत्खनन करावं लागतं. आणि आपल्या पूर्वीच्या मोहनजोदडो आणि हडप्पा ह्या ज्या संस्कृती आहेत, या संस्कृतीची माहिती आपल्याला अशाच उत्खननामधून समजलेली आहे. त्यावेळची हडप्पा संस्कृतीची नगर रचना, त्या ठिकाणचं लोकजीवन, त्या ठिकाणची असलेली व्यापाराची जी साधनं होती, माणसाचं लोकजीवन कसं होतं, संस्कृती कशी होती, ही साधनं आपल्याला या उत्खननातून कळतात. अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी अशी उत्खनन करून आपल्या लोककलेची आणि लोक परंपरेची आपल्याला माहिती मिळते. ही जी माहिती आहे, ही माहिती भारतीय पुरातत्व विभाग जो आहे, हा भारतीय पुरातत्व विभाग आपल्या केंद्र शासनाचा एक जो विभाग आहे तो हा सगळा अभ्यास करण्याचं काम करतो. ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी असे अवशेष सापडले जातात त्यावेळेला त्या ठिकाणची जी जमीन आहे ही जमीन संरक्षित केली जाते. अनेक अभ्यासक त्या ठिकाणी जातात, तेथे सापडलेल्या वस्तूंचं परीक्षण करतात, निरीक्षण करतात आणि जुन्या काळचा संदर्भ लावून आपल्या भारतामधली संस्कृती अधिक प्रकर्षतेने, अधिक प्रकर्षतेने लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. प्राचीन भारतामध्ये जी भौतिक साधनं आहेत त्याचा थोडासा विचार या ठिकाणी केले आहे की त्यावेळची लिपी, कारण लिखाणाचं साधन नव्हतं,
लिपी माहीत नव्हती, त्यामुळे दगडांवर आणि स्तंभांवर लिहिलेलं जे साहित्य आहे याचा अभ्यास करून भारतीय प्राचीन काळाचा जो इतिहास आहे हा इतिहास समजण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या ठिकाणी अशोक स्तंभ आहे, स्तूप आहेत, या शिलालेख आहेत, ताम्रलेख आहेत, ताम्रपट आहेत, त्याच्यावरून इतिहास लेखनावरून इतिहासाची साधनं, त्या काळचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. त्यानंतर लोककला आहेत, आपण मागच्या वेळेला पाहिलंच आहे, ओव्या, लोकगीत, लोककला यासारख्या मौखिक साधनामधून सुद्धा आपल्याला आपल्या भारताचा इतिहास समजण्यास मदत होते. त्यानंतर वेद आहेत, या वेदामध्ये सगळं लिखित आहे साहित्य, आणि ते मुखोद्गत करण्याचं तंत्र भारतीयांनी विकसित केलं होतं, की त्यावेळेची ठराविक पाठांतर करण्याची एक पद्धत होती, आणि ही पाठांतर करण्याची पद्धत जी आहे ही भारतीयांना चांगली अवगत होती. असं म्हणतात की पाठांतर चांगलं व्हावं म्हणून डोक्याची जी शेंडी आहे ती शेंडी एका खुंटीला बांधली जायची. समजा झोप यायला लागली का त्या शेंडीला ताण दिला जायचा आणि झोप जी आहे ती उडून जायची. अशा प्रकारे पाठांतर करण्याच्या विविध पद्धती त्यावेळेला होत्या. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जे लेख आहेत त्या वेद वाङ्मय जे आहेत, या वेद वाङ्मयामधून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. आणि या वेदांमध्ये जे महत्वाचं आहे की वेद सुरुवातीला मुखोद्गत केले जायचे, नंतर त्याचं लेखन केलं गेलं आणि त्या लेखनामधून आपल्याला प्राचीन संस्कृती आणि प्राचीन लोकजीवन याची माहिती होत गेली. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिलेले गेलेले साहित्य प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्वाचे साधन आहे. या सर्वांचं जतन करून ठेवलेलं आहे. जे कोणी अभ्यासक आहेत हे अभ्यासक या सर्व साहित्याचा अभ्यास करून पुराण काळातील संदर्भ आणि लोकजीवन याचा अभ्यास करीत असतात. आता महत्वाचे जे वेद आहेत त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे जे प्रमुख जे वेद आहेत, या वेदांमध्ये काही माहिती लिहिलेली आहे. आता ऋग्वेद म्हणजे काय, तर ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद, आणि ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. देवाची स्तुती, निसर्ग शक्तींची स्तुती करण्यासाठी ज्या ऋचा तयार केल्या त्यांना वेद असं म्हणतात, आणि या वेदांनाच ऋग्वेद असं म्हटलं जातं. तसेच यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र म्हणजे यज्ञ विधी ही त्या काळच्या महत्वाची विधी होती. कोणत्याही गोष्टीची जीवनामध्ये सुरुवात करायची असेल तर यज्ञ विधी केला जायचा. उदाहरणार्थ समजा शेतीचा उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी यज्ञ केला जायचा. शेती पिकल्यानंतर धान्य जर घरात आणायचं असेल, शेतातून घरात आणायचं असेल तरी त्यावेळेला यज्ञ केला जायचा. अशा यज्ञाच्या निरनिराळ्या विधी होत्या, आणि ते यज्ञ विधीमध्ये कोणत्या मंत्राचं पठण केव्हा करायचं या सर्वांचं मार्गदर्शन यजुर्वेदामध्ये केलेलं आहे. तसंच सामवेदामध्ये संगीताचा जो महत्वाचा वाटा आहे की संगीताचे निरनिराळे प्रकार, संगीताचे स्वर या सर्वांची माहिती सामवेदामध्ये केलेली आहे. तसंच अथर्ववेदामध्ये आपल्या जीवनामध्ये जी संकट येतात, जे दुःख येतात त्याच्यावर उपाय सांगितलेले आहेत. संकट काय येतात, त्यानंतर मनुष्य जीवनामध्ये होणारे विविध प्रकारचे आजार, त्याच्यावर कोणती औषधं, तसेच जीवनामध्ये राजाने राज्य कसं करावं या संबंधीची सुद्धा माहिती अथर्ववेदामध्ये आहे. त्यावरून आपल्याला पुराण काळी कशा प्रकारे राज्य केले जात असे, राज्य पद्धती काय होती याची आपल्याला माहिती होते. अशा प्रकारे भारतीय प्राचीन जे संदर्भ ग्रंथ आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, उपनिषदे आहेत, अरण्यके आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, जैन व बौद्ध ग्रंथ आहेत, नाटके आहेत, काव्य आहेत, शिलालेख आहेत, स्तंभलेख आहेत, असं विपुल साहित्य भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी आज उपलब्ध आहेत. अनेक प्रकारची नाटकं आहेत, त्याच्यामध्ये संगीत नाटकं आहेत, तसंच अनेक प्रकारची सामाजिक नाटकं आहेत, आणि जे लेखक आहेत त्यांनी
त्या नाटकांमध्ये त्यावेळचा समाज, त्यावेळची संस्कृती याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे हे जे ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, अरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्ये जैन व बौद्ध धर्म या सर्वावरून आपल्याला आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीची माहिती होते. काही शिलालेख आहेत, तसेच नाण्यांवरून सुद्धा आपल्याला काही गोष्टी समजतात. पुरातत्व उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनाच्या मदतीनं आपल्याला प्राचीन इतिहास समजतो. उदाहरणार्थ समजा आपण नाणं हे घेतलं तर त्या नाण्यांवर राज्यकर्त्या, राजाचं नाव आणि सण असतो. त्याचबरोबर कोण राजा राज्य करत होता, त्या राजाचं इष्टदैवत कोण होतं, त्या राजाची जी प्रतीक होती आवडीची ती कोणती होती, या सगळ्यांचा उल्लेख या नाण्यामध्ये होतो. आणि म्हणून नाणी हे इतिहासाचं एक महत्वाचं साधन मानलं जायचं. तसंच नाण्यांचा जो प्रकार आहे, कोणत्या प्रकारची नाणी आहेत, कोणत्या धातूने बनवलेली आहेत, त्याचं बनवण्याचा जी पद्धत आहे ती कशी आहे, यावरून त्या काळामध्ये कलाकुसर, कारिगिरी प्रगत होती हे आपणाला समजतं. कारण हल्ली आपण यंत्रयुगात आहोत आणि तंत्रज्ञानाच्या द्वारे आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो. पण प्राचीन काळामध्ये असं कोणतंही तंत्रज्ञान नसताना मनुष्यानं बौद्धिक क्षमतेच्या जोरावर कशा प्रकारे ही जी कला विकसित केली हे खरोखरच पाहण्यासारखं असतं. त्या काळामधील चलन व्यवस्था कशी होती हे आपल्याला समजतं. तसेच ही जी चलन व्यवस्था आहे त्या चलन व्यवस्थेत वेळोवेळी कसे कसे बदल होत गेले या सगळ्याची माहिती आपल्याला या नाण्यांच्या इतिहासावरून कळतं. नंतर नाण्यांसाठी जे धातू वापरले जात, सोने, चांदी, तांबे, पितळ आणि आता तर आधुनिक काळामध्ये आपण कागदाचा सुद्धा वापर करतो. अशा प्रकारे या नाण्यांमध्ये जी चित्र आहेत, प्रतीक आहेत, जे संकेत आहेत, या संकेतावरून लिहिलेल्या चित्रावरून आपल्याला त्या समाज जीवनाची संस्कृती आणि समाज जीवन आपल्याला समजण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी विनिमयासाठी नाण्यांच्या ऐवजी कवडी आणि पिसे याचा सुद्धा वापर केला जात असे. तर कवडी आणि पिसे याच्यापासून सुरुवात झालेला विनिमय नंतर नाण्याच्या रूपात झाला आणि नंतर नोटांच्या रूपात झाला. अशा प्रकारे या आपल्या समाज जीवनामध्ये बदल होत गेलेले आपल्याला इतिहासात बघायला मिळतात. आता हे जे इतिहास लेखन जे आहे, हे इतिहास लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर इतिहास हा शास्त्र शुद्ध पद्धतीनेच लिहिला जावा याकडे विशेष लक्ष पुरवले जाते. इतिहास हा गतकालीन घटनांचा क्रम असल्यामुळे कोणीही सांगितलं तर त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. त्याच्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत वापरावी लागते. तसेच हा इतिहास हे जे साहित्य आहे, हे साहित्य अनेक कसोट्यांवर पडताळून पाहिलं जातं आणि त्याच्यासाठी अनेकांची मतं घेतली जातात. केवळ एकाच व्यक्तीच्या किंवा एकाच संशोधकाच्या मतावर इतिहास लिहिला जात नाही. इतिहास लेखनात साधनांचा वापर, एखादा लिखित पुरावा जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. खूप जुना कागदपत्र आहे पण त्याची सत्यता ही पडताळून पाहावी लागते. कारण ज्या वेळेला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरांच्या नंतर अनेक लोकांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या ओव्या त्या ज्ञानेश्वरीमध्ये घातल्या होत्या. त्यावेळेला नामदेवांनी ती ज्ञानेश्वरी शुद्ध केली. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या कल्पना, ज्ञानेश्वरांच्या ओव्या त्याने स्वरूपात वेगळ्या काढल्या आणि खरी ज्ञानेश्वरी समाजासमोर मांडली. तर अशा वेळेला हा जो धोका असतो की आपल्या कल्पना सुद्धा लोक त्या लेखनामध्ये घालत असतात. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी देखील इतिहास लेखनामध्ये करावी लागते. अशा प्रकारे हे इतिहास लेखनाला चिकित्सक महत्व फार आहे की बारीक सारीक गोष्टींची नोंद आपल्याला या इतिहास लेखनात घ्यावी लागते. समजा दोन राज्यांनी लढाई केली, ती दोन राज्ये जे आहेत हे आपापसात लढायला लागले, तर प्रत्येक राजाचा जो लेखनिक असेल
तो काय करणार? लेखनिक म्हणजे राजाच्या दरबारी नोंदी टिपवून ठेवण्यासाठी नेमलेला माणूस. तर तो जो लेखनिक आहे, हा लेखनिक आपल्या राज्याबद्दलच चांगलं लिहेल. दुसऱ्या राजाचा जो लेखनिक आहे तो त्या राजाबद्दल चांगलं लिहेल. पहिला हल्ला शत्रूंनी सुरू केला व आपल्या राजाने त्यावर प्रत्युत्तर दिलं, युद्ध आपण जिंकलो. दुसरा राजाचा लेखनिक सुद्धा तसंच लिहू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला सत्यता ह्या दस्तऐवजावरून कळत नाही. त्यावेळेला तिसराच कोणीतरी तटस्थ असा जो लेखनिक आहे तो मग त्याने असं लिखाण केलं असेल की युद्ध हे गैरसमजामुळे सुरू झाले होते व कोणते राज्य जिंकले हे सांगणे शक्य नाही, असा तिसरा कोणीतरी ज्या वेळेला तटस्थ लिहिणारा असतो त्याच्यावरून आपल्याला इतिहास, योग्य प्रकारचा इतिहास कळू शकतो. म्हणजेच मग सत्याच्या जवळ इतिहासकाराला पोचता येते. अशा विविध प्रकारचे जे दस्तऐवज आहेत हे आपल्याला इतिहास लेखनामध्ये संदर्भात लक्षात घ्यावे लागतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजा एखादं जुनं नाणं सापडलेलं आहे तर तुम्ही काय कराल? हॅलो, तुम्हाला एखादं जुनं नाणं सापडलेलं आहे, तुम्ही काय कराल? हॅलो हॅलो, हा सांगा. तुम्हाला एखादं जुनं नाणं सापडलं रस्त्याला, खूप जुनं आहे ते, काय कराल तुम्ही? स्वतः जवळ ठेवाल, पालकांना द्याल, वस्तू संग्रहालयात जमा कराल? वस्तू काय कराल? संग्रहालयात जमा कराल. वस्तू संग्रहालयात जमा करू. व्हेरी गुड, अभिनंदन, छान, योग्य उत्तर दिलंस. पुढचा प्रश्न आता तुम्हाला विचारतो आहे, हे तुम्हाला माहित आहे का बघा, की धान्याचे जे कण आहेत हे फार काळ टिकत नाहीत. माहिती आहे ना तुम्हाला? धान्याचे कण टिकतात का नाही? त्यांना काय लागते? कीड लागते आणि त्याचा भुगा होतो. प्राचीन काळी धान्याचं पीठ करण्यासाठी आधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत, म्हणजे साफ करत असत. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात. असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते. हे तुम्हाला माहित आहे का? आता सांगा बरं. आतापर्यंत आपण कालपासून इतिहासाची साधनं याचा अभ्यास करत आहोत. तर आता मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे? कोणतं साहित्य जतन करून ठेवलंय सांगा बघू. काय काय कोणकोणतं साहित्य जतन करून ठेवलंय? लोकगीते, लोककथा. शाबास, व्हेरी गुड, छान. मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीत आणि लोककथा इत्यादी साहित्य जतन करून ठेवले आहे. पुढचा प्रश्न बघा समोर तुमच्या स्क्रीनवर. इतिहासाची साधने म्हणजे काय? ज्याच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो त्या सर्व साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? चला आता पुढचा प्रश्न बघा. इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार कोणते? कोणते 3 प्रकार पाहिले आपण इतिहासाच्या साधनांचे? मगाचपासून सांगा बघू. मौखिक साधने, लिखित साधने, भौतिक साधने. छान 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 उत्तर दिलं, शाबास. चला इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार. आता पुढचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर. चला कोण उत्तर देत आहे? सुरुवातीच्या काळात नोंदी करण्यासाठी माणूस कशाचा वापर करीत असे? सुरुवातीच्या काळात माणूस नोंदी करण्यासाठी
प्रतीके आणि चिन्हे यांचा वापर करीत असे. पुढचा प्रश्न, भुर्ज वृक्ष भारतात कोणत्या भागात आढळतात? लिखित साधने भुर्ज पत्रावर जे लिहितात हे भुर्ज वृक्ष भारतात कुठे आढळतात? हिमालय पर्वत. अरे वा वा, छान. हिमालयामध्ये भारतात काश्मीरमध्ये आढळतात. बर, छान छान उत्तर दिली. समजलं का तुम्हाला? हो सर. पाठ लक्षात आला? जरा घरी वाचा व्यवस्थित. हा हा, आणि काय शंका असतील ते सांगा. ठीक आहे. ओके, समजलं? इतिहासाची साधने समजलं? हो सर. हो समजलं. ओके, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.